करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथले महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते सुरेश पाटील उर्फ पप्पू सावकार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। सुरेश पाटील हे गेली 21 वर्ष महाडिक गटात कार्यरत होते। त्यांनी महाडिक यांच्याकडून सातत्यानं कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही देत जी ठोकर खाऊन आला आहात ती जखम भरून निघेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी त्यांनी निगवे खालसा इथं 15 नोव्हेंबरला जाहीर सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या महिलांवर लाठीचार्ज आणि गोळीबार झाला। त्यामुळे आपला भविष्यकाळ अंधारात जाण्या अगोदरच भाजपला हद्दपार करा आणि महाविकास आघाडीला साथ द्या असं त्यांनी सांगितलं। शिवाजी महाराजांचा पडलेल्या पुतळ्याचा अवमान आपल्याला भरून काढायचा असेल, बदलापूरमध्ये मुलीवर झालेला अत्याचार भरून काढायचा असेल तर हे भाजपचं सरकार केलं पाहिजे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या लाठीमार आणि गोळीबार करणार सरकार आपल्याला घालवावं लागेल, नाहीतर उद्याचं भविष्यकाळ आपला अंधारात आहे हे लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आपण मदत करा। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील, गजानन पाटील, निवास शेटे, प्रदीप पाटील, प्रवीण किल्लेदार, संतोष मांगले, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, शहाजी पाटील, राजेंद्र पौंडकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।